वै कौशल्येचा पुत्र
पाहुणे ना या ना चाल घ्या ना म्हणा म्हणा तुम्ही करा सुरुवात म्हणा 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 आपण आपले खायचे बाई कौशलेचा पुत्र हा बाई कौशलेचा पुत्र हा
छे छे हरी बाई कौशल्याचा पुत्र बाई कौशल्याचा पुत्र दिसे सर्वाई विचित्र आयसे वाटते माझ्या चित्ती आयसे वाटते माझ्या चित्ती प्रकटली विष्णुमूर्ती जनी होईल या दृष्ट जनी होईल या दृष्ट मोडता ती काली बोट आयसे वाटते माझ्या चित्ती आयसे वाटते माझ्या चित्ती प्रकटले विष्णुमूर्ती तिच्या भाग्या असु सुखी तिच्या भाग्या असु सुखे नामा म्हणे सर्वामुखे आयसे वाटते माझ्या चित्ती आयसे वाटते माझ्या चित्ती प्रकटली विष्णुमूर्ती मायोग पीठे तटे भीमराजा वर पंढरी काय गातो समागत्य ते चंद्रमानंद कन्नम वर ब्रह्मलिंगम पदी पांडुरंगम लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजीवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमन्ता
तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आद्यत्रय जैनी देवाची ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं धर्मरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षाणां ज्ञानदानैकदक्षं कोटिक्षेत्रनिवासं तन्नमामि वेदविद्या वरिष्ठं विठ्ठल बाई कौशल्येचा पुत्र बाई कौशल्येचा पुत्र दिसे सर्वाई विचित्र ऐसे वाटते माझ्या चित्ते ऐसे वाटते माझ्या चित्ते प्रकटली विष्णुमूर्ती प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका नाही वापरनो आजच्या या विश्वाच्या आजच्या या शुभ मंगल मांगल्य दिनी आजचा दिवस आपल्या भारतवासियांकरता नव्हे संपूर्ण विश्वाकरता अतिशय पवित्र आणि मंगल अशा प्रकारचा दिवस आहे कारण आजच्या दिवशी विश्वनियंता सगुण साकार रूप धारण करतो 10 अवतारातला एक अवतार आज साकारित होत आहे म्हणून या जन्म उत्सवाचा हा जो कार्यक्रम ज्या माध्यमातून घडून आला असे आपल्या गावाची प्रेमाची मूर्ती आमच्या सर्वांचे परमप्रिय असणारे हरिभक्त परायण राजू महाराज पवार गेल्या 3 वर्षापासून या महात्म्याला कुठंतरी दया येते मायबाप काहीतरी धार्मिक कार्य व्हावं आजच्या दिवशी आणि कुणाच्या तरी जीवाचा उद्धार होईल याकरता हा सगळा खटाटोप विठ्ठल विठ्ठल भगवान प्रभू रामचंद्राचा अवतरणाचा दिवस आहे भगवान हजारो वर्षापूर्वी त्रेतायुगामध्ये अवतीर्ण झाले आणि त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत त्यांच्या जन्माचा उत्सव होतो तुमचे आमचे वाढदिवस विठाला केले तर केले नाही तर तसेच गेले तुमचे आमचे वाढदिवस आणि जे ते करते मागची कोणी करते का कोणी करायला रिकामी नाही पण ज्या जीवन जगाच्या कल्याणाकरता जीवाच्या कल्याणाकरता स्वतःच्या देहाचं हाडाचं काळ रक्ताचं पाणी करून जगाच्या उद्धाराकरता जे हिंडले त्यांचा उत्सव विठ्ठल या रामनवमीच्या उत्सवाच्या जन्माच्या पर्वावर आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलो याला बी भाग्य लागतं बरं का देवा हा आम्ही भारतात जन्माला आलो पण आम्ही इतके कर्मदरिद्री लोक भारतामध्ये आहे का विचारू नका कारण देव कोणाला लागत नाही नको ती गोष्ट किती लागते लोकांना डीजे पुढे रात्री 2-2 वाजे लोक देते काहीच नाही पुढे साऱ्या जीवनाचा सत्यानाश आहे पण जिथं जीवाचं कल्याण होणारे 4 गोष्टी सुखाच्या ऐकायला मिळणारे आजचा महापर्व काळ आहे या पर्व काळामध्ये जन्माचं सार्थक होण्याची शक्यता असते म्हणून संतांच्या सहवासामध्ये राहावं अशा आपल्या ऋषी मुनींचा साधू संतांचा आग्रह आहे म्हणून राम जन्माचा उत्सव गावागावामध्ये मोठ्या उत्साहानं प्रत्येक जीव साजरा करतोय मायबाप अरे साध्या एखाद्याच्या जयंतीची नेत्याची जयंती करायची तर लोकांना झोपा नाही बा आम्ही रात्री 1:30 वाजला मला आम्हाला यायला 1 वाजेला आम्ही त्या एका गावात होतो रात्री कुदत होती म्हणून साध्या नेत्याची जर आम्ही एवढी करतो तर ज्यानं जन्माला घातलंय नुसतं जन्माला नाही घातलं जो लहानाचा मोठा ज्याने केला 6 इंचाचा होता 6 पुढे झाला ज्यानं मला निर्माण केलं ज्यानं मला सांभाळलं त्या भगवंताची आम्ही कधी कृतज्ञता व्यक्त करतो का मायबाप आणि माणूस म्हणून जर तुम्ही आम्ही कृतज्ञता व्यक्त करत नसू तर माणूस म्हणून घ्यायला काही हरकत माणसापेक्षा आड्या मॉडेल बरे ते तरी बरे बिचारी ते तरी पोळ्याच्या दिवशी महादेवाच्या मारुतीच्या देवळाला यायला घाली
घाली ते की नाही आपल्या गावात महादेवाला मारुतीला येडा घाली ते ना मग इतके खाली आले माणसं बघा अतिशय गुणी जनगायनाचार्य आपल्या गावातील मंडळी आहे म्हणजे शिवतेकर मंडळी असतील वैरागडकर मंडळी आहे सर्व संत माईबाप या ठिकाणी उपस्थित झालात आमचे चोपदार बाबा जुना आमचा संबंध आहे तसेच ज्यांना बोलावल्यावर अति प्रेमाची मूर्ती मान नको अपमान नको अशी त्यागाची मूर्ती खरंच आमचे आकाश महाराज गोंडे नुसता फोन केला दुपारी त्यांनी सांगितलं भाऊ काही हरकत नाही इतकं निलीनता पाहिजे तेव्हा कला जी असते ना विद्या विनयन शोभते विनय असेल ना तर तुम्हाला कुठेच कमी पडणार नाही आम्ही जाता जाता काल आमच्या गाडीची हवा कमी झाली बरं का आणि आम्ही तिथं भरून घ्यायला थांबलो तो बिचारा माणूस माग फोन पाहत होता त्यांना पाहिल्या पाहिजे ड्रेस कोडला लय महत्व आहे तेव्हा ड्रेसवर नसला का कुत्र खात नाही त्याला तुम्ही कीर्तन होऊ द्या मी येऊ द्या कुत्र विचारणार नाही ड्रेस कोडला लय महत्व आहे त्यांनी सांगितलं अरे बाबा 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 त्यानं लगेच ते आणलं लावलं दोन्ही टायराची बळजबरी हवा चेक करून दिली आम्हाला या काहीच करायची ती बाबा म्हणजे तुमच्याकडून पैसे नाही लागत पण आशीर्वाद द्या कारण आशीर्वाद कुठंच भेटाना जिडं भेटायचा तिडं कोणी यायला तयार नाही विठाला मंडळी आहे आमचे हार्मोनियम वादक नाना असतील विनकरी बाबा असतील आमची माता माऊली या ठिकाणी उपस्थित किती बघा ना 2 तास डोक्यावर तुळस घेऊन उभं राहणं सोपं गाव माणसाला येऊन बसायला रोग आला 2 तास उभं राहायचं सोपं आहे का म्हणून जीवनामध्ये मायबाप तुका म्हणे माझा घडा त्यांची सेवा याची सेवा करायचा मला योग आला हे माझं भाग्य आहे आमच्या राजे महाराजांमुळे 3 वर्षापासून योग होते त्यांनी सांगितलं भाऊ आपली तारीख म्हटलं ती कायमचीच लिहून टाकेल विचारायचं काही कामच नाही राजे महाराज आता कारण आपण एकच आहोत सगळे प्रेमानं जर कार्य करतात तर आपल्याला येऊन 2 तास सांगायला काय हरकत आहे तेव्हा म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे लढीवाळ भक्त असणारे प्रेमाची मूर्ती नामदेव महाराजांचा 4 चरणाचा प्रसंग अनुरूप अभंग आहे आज भगवंताचा अवतीर्ण कार्य आहे देव केव्हा अवतार घेतो कशा करता अवतार घेतो देवाला येऊन या सृष्टीमध्ये करायचं काय आहे त्याचा विषय आणि प्रयोजन सांगणारा अभंग विठाला विठाला ज्या ज्या वेळेस धर्माची ग्लानी हानी होते माणूस स्वस्वरूपाच्या धर्माला विसरून जातो नको तो धर्म समाजामध्ये मानला जातो ज्या धर्मानं समाजामध्ये अराजकता निर्माण होती तो धर्म आमच्या संतांनी कधी सांगितला नाही संतांचा जो धर्म आहे तो वेगळा आहे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म संतांचा धर्म वेगळा राजकारण्याचा धर्म वेगळा समाजकारण्याचा धर्म वेगळा ज्याला अराजकता निर्माण करायची त्याचा धर्म वेगळा पण एवढ्या सगळ्यामध्ये श्रेष्ठ जर धर्म कोणता असेल स्वधर्म निधनंतरी अपर धर्म भयावह प्रत्येक जीव जन्माला आला याचा धर्म आहे 84 लाख योनी निर्माण झाली प्रत्येक 84 लाख योनी जीवाचा प्रत्येकाचा धर्म आहे खरा धर्म सोडून दिला आणि नको त्या धर्माच्या नादी लागल्यामुळं जीवनाचा सत्यानाश झाला आपला धर्म काय माणूस म्हणून जन्माला आलो माणूस म्हणून जन्माला आलो मला एक जण म्हणजे मी खात नाही पित नाही आपण कोणाचं जमीन मोडीत नाही आपण कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही आपण कोणाला शाद्यात नाही आपल्यासारखा सज्जन गावात नाही ना तो काय देऊळ बांधायचं का झाड कुत्रे काही खात नाही
ढोरं खाते का? चाराच खाते, काही बाकीचं खाते काय? आपण काही खात नाही, बिगर खाल्ल्याचा राहतो. आपण काही पित नाही, नाही ना माय बाप. अरे खाणं पिणं, जनावरांचा धर्म सोडला का? जनावरानं जर जनावरांचा धर्म सोडला नाही, मी खात नाही पित नाही, काय लेवाक मारितो का? माणूस म्हणून जन्माला आला, मग माणसासारखं वागलं पाहिजे, हा माणसाचा धर्म आहे. धर्माचे पालना स्वरूपी राणी. खरा धर्म काय आहे? तुमचा आमचा खरा धर्म काय आहे? ज्यानं निर्माण केलंय, ज्याच्यामुळं सगळं चाललंय, त्याला प्राप्त करणं आणि त्याच्या स्वरूपात लीन होणं हा खरा धर्म आहे. मग तो हिंदू मुस्लिम शीख ईसाई कोणता का असाना, चांभार महार कुंभार काही का असाना, साळी माळी तेली कोळी का असाना, अरे ती जात जन्माला यायच्या आधी नव्हती, मेला तरी जात राहत नाही. दिली तिळांजुळी कुळ नाम रूपाशी, तिला जातीला पाहून काढी का? तिला जातीला पाहून काढी. एखाद्या कंपनीत आग लागली, तिला जर 100 लोक मेले, काही आग विचार करते का हा यागळ्या जातीचा आहे, तो यागळ्या जातीचा आहे? खरा धर्म काय आहे? तुम्ही आम्ही ज्याच्यापासून निर्माण झालो मायबाप, त्याला प्राप्त करणं हा खरा धर्म आहे. आणि देव सोडून दिला आणि देव देव चालला. देवाला आम्ही अनुभवलं का? देव अनुभवाची गोष्ट आहे. जो भगवान परमात्मा आज साकारित झाला, त्या प्रभू रामचंद्रानं 14 वर्ष वनवासामध्ये हेच केलं काम, ह्याची आम्हा करणे काम. काय केलं त्याला? वनवासात जाऊन काय केलंय? राक्षस मारायचे होते. परित्रा नाही साधू नाम सांगितलं. पहिली गोष्ट काय आहे? देवाला येण्याचं पहिलं प्रयोजन काय आहे? परित्रा नाही साधू नाम. पहिले साधूंच्या रक्षणा करता, स्वधर्माच्या रक्षणा करता अवतार घेतो. नंतर त्याच्यात जर कोणी आड आलं, त्या स्वस्वरूपी धर्माचं कार्य करताना जर कोणी आलं, त्याच्या करताय विनाशायच दुष्कृताम. हो, पापी जे अभक्त दैत्य ते वाचले, सज्जनाच्या कार्यामध्ये विघ्न निर्माण करणाऱ्याच्या नाशा करता देव येत असतो. परंतु आजचा जो भगवान परमात्मा प्रकट होतोय 12 वाजाला, तो पूर्ण परब्रह्म, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, सगळं काय आहे? मर्यादा आहे त्याला. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. प्रत्येक गोष्टीची मर्यादा आहे. जगण्याला सुद्धा मर्यादा आहे. कुणीकडेही जगायचं काम नाही. जगायचं कसं? धर्माच्या चौकटीत राहून जगणारा महात्मा प्रभू रामचंद्र. बघा, ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला अवतार कार्य धारण करायचं होतं, बघा 5-5 पिढ्याची तपश्चर्या लागते. आमच्या घरी देव यावा ना आमच्या घरी देव यावा असं कोणा उपट समजायच्या घरी जाईन का देव? कोणा बावळाटाच्या इथं जन्माला यायला तो रिकामा? अरे वंशाची परंपरा बघा, रघुवंशाची, रघुकुल रीत. धर्माकरता मरायला तयार होते लोक, धर्माकरता मरायला तयार झाले. ज्यांनी देवाला सुद्धा सहकार्य केलं धर्माकरता, त्या कुळामध्ये भगवान प्रभू रामचंद्र अवतार घेतो. आम्ही देवदेव करतो, आम्ही लय देवदेव. काय देवदेव करतो? वाघ मारी कार्यक्रम आपल्या करता.
ठेवला कोणा करता मला काम आहे मरुस तर काम आहे ना तरी कामच का किती दिवस काम दाखायचं अरे आम्हाला कळलं तरी आम्ही काम दाखवतो आमच्यासारखे आम्ही असा आपल्याला कार्यक्रमाचा आनंद घेता येत कोणा तर ठुलं तर कोणाच्या मांडा खालून धकना कोणाच्या मांडा खालून धकला तर तांदूळ पडतील पण झाकायचंच नाही ना लई यंगरड जात माणसाची लई यंगरड जात समजूनच नाही घ्यायचं अख्खा जमारा गेला हा मला रात्री आता जिथं शाव होती का ते म्हणे बाबा त्याच्या नादी लागू नका म्हणलं ते काय मला फाशी देईन का तुमच्या गावात ते म्हणतो ते थोडा पकवात खाली आला गंडे महाराज ते खाली आल्यामुळे त्या म्हटलं भाऊ क्लिअर करून घे आता आमच्या महाराजांना लावला ते आपल्या मोबाईलवर स्वरयंत्र लावलं ते म्हणे मला त्याची गरज नाही म्हणजे इतका का होईल मला त्याची गरज नाही म्हणजे इतके खाली येईल लोक अरे राजा तू फक्त पकवात लावून राहिला आजू काळाला तो ओळखीलच नाही हो जन्म का अजब तडाका बे तू क्या जाने लडका त्याला चांगल्या चांगल्याला वाटी लावलं बरं का ओय 14 चौकड्या लंकापतीला सुद्धा त्यांना भेंड्या गाजरे दिलं तू काय लय गाजरे करून राहिला का तुला फक्त वादी वाढता येत तुला बाकी काही वाढता येत नाही याच्यापेक्षा जीवन लय लाभ आहे मायबाप आणि याच्यात आम्ही करून बसलो मला येतं मला काय गाजर येते तुला गावात कुत्रही चेरी ना तुला जाऊ दे काय चालला होता विषय विठाला ज्यावेळेस बघा आज रघुज फळाला आलं दशरथाला पुत्र संतान नव्हते म्हणून तीन बायका करून जमलं हो तीन केल्या ना कौशल्या सुमित्रा कैकेयी तीन केल्या परंतु कर्म धर्म संयोगानं काहीच होईना म्हणून दशरथाला चिंता पडली दशरथानं सांगितलं जर धर्माचं कार्य पुढे रेटायचं असेल तर माझ्या वंशामध्ये कुणीतरी असला पाहिजे आणि म्हणून गुरु बी चांगले पाहिजे हो तेच खिसे कापू असले ना बस तुम्हाला शेताची की नाही गुरु बी चांगले पाहिजे नाही तर बस गुरु गावात चर्या करीन शिष्य न दिलं माशेने किती काही बावळट छाप जमाना येऊ राहिला आता वशिष्ठ कुळगुरु वशिष्ठ होते वशिष्ठानं सांगितलं दशरथ अरे तुझ्या वंशामध्ये परब्रह्म येणारे बरोबर आहे पण त्याच्याकरता तुला पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ करावा लागेल आणि त्यांनी सांगितलं आता मग कोणाला सांगू आमच्या गावातल्या बामणाला फक्त सत्यनारायण करता येतं त्याला बाकीचं लग्न लावता येते बाकीचं काय माहित नाही पुत्र कामिष्ठी यज्ञ माहित त्यांनी सांगितलं अरे आमच्यासारखे आहे ना एवढ्या करतात आमचं अवतार कार्य आहे संत कशा करता येतात संतर उद्धारा करताच येत असतात आणि वशिष्ठांना सांगितलं ठीक आहे दशरथा पुत्र कामिष्ठी यज्ञ मी करतो केल्यानंतर प्रसाद 3 पिंड तयार केले ते प्रसादाचे आणि तिन्ही राण्यांना बक्षायला दिले त्याचा परिणाम असा झाला तिघीला सगळे डोळे लागले बघा प्रसाद असा असावा त्यांना माणसाचा उद्धार व्हावा आम्ही मागितो वंशाला दिवा लावाला आणि मागं पाणी पाजायला तू तर लई लोकही पाणी पाजायला तू ह्याच पोटी यायला पाहिजे अशातला काही भाग नाही माग गज आहे ना अख्खं गाव आहे तू फक्त धक्त खरी मग ज्यावेळेस तो प्रसाद घेऊन यांना दिला राण्याला तिन्ही राण्यांना दिल्यानंतर ज्यावेळेस तिन्ही राण्यांचे डोहाळे जेवण राज्यामध्ये सुरू झालं मायबाप बघा बरं परब्रह्म अवतीर्ण होताना सुद्धा काही खानाखुणा प्रकट होतात जीव अवतीर्ण होताना सुद्धा सामान्य मातेला सुद्धा काहीतरी भाव प्रकट होतो पण ते कळत नाही यायला गाजर यायच्या त्वरेत यायला फक्त हे जाऊ दे आता विठाला संसारामध्ये मी रडवेल्या रडतो संसार नाही धड यायला काहीच कळत नाही मायबाप बघा कौशल्य मातेला ज्यावेळेस या प्रसादाचा परिणाम कौशल्य मातेवर झाला आणि
आणि कौशल्य मातेला ज्यावेळेस डोहाळे लागतात, तिन्ही राण्याला डोळे लागतात, त्यावेळेस दशरथ राजाला बातमी कळते. इतका आनंद दशरथाला झाला, इतका आनंद दशरथाला झाला, माझ्या कुळामध्ये धर्माचं रक्षण करायला अवतार कार्य घेणार आहे. किती आनंद होत होणे. आपल्याला झाला तर घ्या पेढी आख्या गावात पेढी. मग जर विश्वनियंता अवताराला येणार होता तर किती आनंद असेल. ज्यावेळेस सगळं ते भान दशरथ राजा विसरला आणि विसरल्यानंतर कौशल्याच्या सदराकडे जाता झाला. कौशल्या डोळे लागले. आपण विचारते ना, आता आपल्या मालकायला काही कळत नाही, ते ओढू गाडीपाठी ढिल्ली झाली द्यायची. पण दशरथाला कळालं कौशल्य मातेची प्रकृती बदललेली होती आणि कौशल्य माता त्या आवेशामध्ये येऊन ज्यावेळेस समोरून येणाऱ्या दशरथाकडे ज्यावेळेस कौशल्य मातेनं बघितलं, दशरथानं विचारलं, कौशल्या तुला असं काय झालं, तुला कोणतं भूत लागलं, तुला भूत कोणतं लागलं, तू असं का करते. त्यांनी सांगितलं, स्वामी तुम्हाला माहित नाही, मला जे भूत लागलं ते विश्वनियंत्याचं लागलं. हो, मला जी माझ्यामधून जी प्रकृती प्रकट होणार आहे ती सांगते काय, अनारे धनुष्य मारी न रावणा, 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 अनारे धनुष्य मारी न राजे, तुमचा जो धनुष्य आहे ना, तो धनुष्य घेऊन या. कवा डोळे लागावा तर असे लागावा. नको त्याचे डोळे लागून काही फायदा नाही, तर पोटी दगड येतो बर का. नको ते डोळे लागून पोटी दगड येऊ राहिली. बघा ना, कौशल्याला डोळे लागले. राम जन्माच्या आधी सगळा इतिहास चालला. राम जन्माच्या आधी इतिहास चालला बर का. आणणारे धनुष्या मारीन रावणा. पण हे गुढ आहे ना, कोणाला कळत नाही बर का. हे गुढ चांगल्याला कळत. कैकाड्याची वाणी करीतच्या गुडगुडी ते गुज जाऊ मजे ना. कैकाड्याची वाणी कळती का, त्याचा परमार्थाचं गुज कळत नाही. बघा, दशरथ इतका आनंद भावीवर झालेले होते, कौशल्याचा शब्द कळाना. कौशल्याचे शब्द कळू राहिले का. अनारे धनुष्या मारीन रावणा. मग रावण माहित नव्हता का दशरथाला, तरी पण कौशल्या काय म्हणत होती, नाही कळत. बरं, देव चांगल्याला कळत नाही बर का. आमच्यासारखे भुकू पार उशा पायला अगरबत्त्या लावायच्या पाळी आली आता. आम्हाला सुद्धा नदीला जायची पाळी आली आता. इवळू दिवसात 3 कार्यक्रम विमान यायचे की नाही आता. आम्ही सांगू राहिलो, पण अजून आमच्यात रामाचा जन्म झाला नाही. अजून आमच्यात सुद्धा रामाचा जन्म झाला. आम्ही म्हणतो अजून रामकृष्ण आहे. तुकोबाराने सांगितले रामकृष्ण. आम्ही कुठं म्हणलो, आम्ही काय बाहेर शरीरातून आलो. आणि इकडे रोज म्हणत्या, आपुला तो एक देव करून घ्यावा. मग उत्तर द्या बरं, याचं एक कोणता सांगितला. जो एक सांगितला तो लागत नाही. खरा देव लागत होता. खरा देव सोडून दिला, नको त्याचा उदा चालला. माझ्या
संग इकडे झाला, माझ्या संग तिकडे झाला, आणि तिकडून आले का भाजी घेऊनच मारा. काय करा? अरे जे सांगितलं ते करायचं सोडून दिलं, नको ते धंदे करायचा नाद लागला. ठाईचं बसून काय सगळं करतो ठाईच बसून. याच्या पुरीचं जमलं नाही, त्याच्या पुरीचं मोडून गेलं. याच्या पोराचं वय झालं ते सोडून तो या गावऱ्या गेल्या ना मशनात. ज्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे त्या गोष्टीचा करत नाही. आपलं आयुष्य शोधून पाहिलं, जे करायचं तसंच राहिलं. अरे आयुष्य निघून चाललं माय बाप, घटका गेली, पळे गेली, ताजवाजे ठणाना. आयुष्याचा नाच होतो राम कार्य मनाना. ज्यावेळेस कौशल्याला बघितल्यानंतर दशरथावर परिणाम झाला. येऊन या अनुरूप हे कौशल्याची ना. ज्यावेळेस राजा दशरथांना पाहिलं त्याला वाटलं आता हिला बाहेरचं झालं. लोक असे मेंटल कुठून आलं का नो, नवीनच आलंय अंगातच येत आहे, घुमत्यास लोक. यायचं बाहेरचं झालं, यायला घरातलं झालंय. मेंटल खोपडीच्या हो. देव अंगात यायची गोष्ट आहे का? अंगात ज्या दिवशी अंगातला देव निघून जातो ना त्या दिवशी आलो गेले. कोण गेले? कोण गेले? ज्याला ज्या नावाना बोंबलत होते ते तर पडेल तिथं. मग जे गेले ते ओळखले का? आणि आमच्यासारखे महाराज लोक सुद्धा माईक घेते हातामध्ये, त्यांच्या आत्म्या शांती देव. मूर्खा मेंटल बुटाडाला आणला पाहिजे. आत्म्याला शांती द्यायची गरज आहे का? आत्मा शांत रूपच. आत्मा शांत रूपच आहे. आत्मा येतही नाही जातही नाही. नैनान चिंताती छत्रानी नैनन दहती पावका. हा त्याला अग्नी जाळत नाही, सूर्य त्याला तापीत नाही, वायू त्याला वाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही. अरे असा आत्मा आहे आणि त्या आत्म्याची ओळख करून घ्या. याचा देही ओळखी करा, याचा देही ओळखी करा. माणसाच्या जन्माला आलो तुम्ही. आम्ही रामाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. राम उपाधी आहे, राम उपाधी आहे. काय सांगितलं? याच देही ओळखी करा. आत्मा वेगळी गोष्ट आहे, राम वेगळी गोष्ट आहे. आत्मा स्वरूपाला म्हणतात आणि राम ही उपाधी. या उपाधीला जे ठेवलं त्याला राम म्हणत्या. जे आकाराला आलं त्याला राम म्हणत्या. कीर्तन करून राहिलं तुम्हाला, मराठीत बोलून राहिलो. आकाराला जे आलं, खोक्याला जे ठेवलं त्याला काय म्हणत्या? त्याला राम. पण रामाच्या सुद्धा देहाला शरीर जाऊन उडी मारावं लागली रे. रामाला सुद्धा शरीर जाऊन उडी मारावं लागली, देहाला संपवावं लागलं. राहिले करा येत उरो नाही उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. उपाधी जाणारे, मी राहणारे. उपाधी जाणारे, उपाधी देवाची असो, रामाची असो, कृष्णाची असो, स्वामी समर्थाची असो, कोणाची का असाना, उपाधीला काडी लावा लागते. मी उपाधी नाही, मी देह नाही, एवढी भ्रांती काढून टाकली पाहिजे. काय रामनाम पाळणा हलता हलता जमरे चालले, काही द्वारकेला जाऊन हलू राहिले. यायला का विमान आले का नाही? यायला पाळणा हलाल जमत नाही. आयुष्य जरी गेले, 96 पिढ्या जरी गेल्या आणि पाळणा आधीच बसले तर रामाचा जन्म होणार. रामाचा जन्म करणारा सुद्धा वशिष्ठासारखा भेटला पाहिजे. रामाचा जन्म करणारा निवृत्तीनाथासारखा असला पाहिजे. रामाचा जन्म करणारा खेचवरा
रामासारखा असला पाहिजे. संत रामाची ओळख करून देतात, बुवा नाही, बुवा करू शकत नाही. बुवाला त्याचं पळलं, त्याच्या बायका पोरा पोसायचं पडलंय. यायला काय केलंय तुम्ही? उद्या मरायच्या आज का मरायला घेणं कोणाला आहे? अहो तुम्ही 2 एकर जरी इकले त्याच्या नावावर करून दिले तर लई चांगले. यायला काही घेणं नाही तुमच्याशी. तुमचा उद्धार व्हावा असा आज इतके झाले, बुचू 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 झाले ना. आज सांगणारे किती झाले? दगड उचलावाची लगू आहे ना. किती बुचू बुचू झाले. एक तरी उद्धाराचं सांगितलं का? असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल. माझ्याला पाणी दिलं का रोग जाते मेल्या. देवाला पाणी वाहिल्यानं रोग जात्या का कर्म नीट केल्यानं रोग जाते? बाबळीच्या बिया टोचाचे आंबे आमच्या बापानं ठेवले का? बाबळीच्या बिया टोचल्या आंब्याची अपेक्षा करू राहिला. बाधक करता करता जमरे चालले, लोकांना शाद येता देता जमरे चालले. चांगल्या सप्त्यात थंडी बरोबर ना जमरा चालला आणि मग म्हणतो मी इकडे काय डोंबलं करतो तू. जर आज देव प्रकट व्हावा असं वाटत असेल मायबाप, बघा परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्ण संदीपाने गुरु केला. त्याच्यासाठी चांगल्या सच्च्या गुरुची गरज आहे बर का. लई गुरु झाले म्हणा रामकृष्ण हरी. अरे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा का देवाचा? काय याचा भाव सांगितला? हरिपाठा कळत नाही, उलटे हरिपाठा पाठ यायच्या उलटे तरी कळून राहिले. रामकृष्ण वाचा भाव हा आणि आत्मा तो शिवाचा. आत्मा कोणा सांगायचा? मजा आहे ना. आणि रोज म्हणायचं एक हरी आत्मा जीव शिवशव. काय पाणी नेऊ राहिला मग समजत नाही देव माय बाप. आणि देव काळा करता संत जीवनात यावा लागतात. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे सगळे नाही जाणे. ती गोष्ट कळायची खूप नाम आहे. हरिबाडा म्हणते ना ज्ञानदेवा म्हणे नाम येसून सांगायचे 14 वर्ष. आमच्या पार आता गावरा मसण्यात गेल्या, बैले कोकणात निघून गेले. धावड्या मेसाला केसाला काळी मिंदी लावायची पाळी आली तरी आज आमच्या टकोऱ्यात उतराना. आणि एवढं एवढं लेकरू सांग राहिलं ज्ञानदेवा म्हणे. काय म्हणे? दगड म्हणे. काय म्हणे? नाम हे सगळे जाणे का? सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे विरळा. आस्तेची या महापुरी रिगतात कोटीवरी. अरे परिप्राप्तीची या पहिल्या तिरी विपाईला निघे. सगळ्याचा उद्धार होऊ शकत नाही मायबाप. याला मायबाप पवित्र लागतात. ज्या आईच्या पोटी जन्माला आला ना तिची कुश भाग्यवान लागते. तेव्हा देव टकुऱ्यात उतरतो, नाही तर देव देव करता मरून चालले लोक. जन्मो जन्मे दशरथानं कौशल्य मातेला बघितल्यानंतर दशरथावर परिणाम झाला. हो देवाच्या बापाला सुद्धा देव कळत नाही बरं का. देवाच्या बापाला सुद्धा देव कळाला नाही. रवशी दशरथ राजा
परत सांगू राहिले ना परब्रह्म तुझ्या घरी येणार ते टकोऱ्यात उतरत का नाही उतरत बर का होय जरा बारीक विचार करा आपण पण ज्यावेळेस जनार्दन स्वामीची कृपा नाथावर झाली नाथांनी सांगितलं परिपूर्ण इतकी पराकोटीची अभ्यास घेतला मायबाप परीक्षा घेतली नाथाची पराकोटीची नाथाला फुकट नाम नाही बरं का देवा आले घेतो आणि बेटा त्याला भराव का नाही 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 इतकी परीक्षा घेतली नाथाची शेवटी सगळ्या परीक्षेत उत्तीर्ण झाले एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामीला सांगतात का स्वामी मला अवधूताचं दर्शन करायचं दत्तात्रयाचं जरा थोडं पटकन सांगतो बरं का लय मोठं कथा भागे मग ठीक आहे म्हणे पण तुझी ओळखण्याची दृष्टी पाहिजे मी तुला अवधूताचं दर्शन करून देतो पण तुला ओळखता आलं पाहिजे आता गुरु सांगू राहिले ना मग करायला पाहिजे की नाही पण गुरुवर बी नाही गुरुला काडी लावायला निघले लोक हा त्याच्या मुंडक्यावर पाय द्यायला निघले त्या कसा देऊ लक्ष दे माय बाबा गुरुचरणी ठेविता भाव स्वामींनी सांगितलं चल माझ्यासोबत चालता 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 श्री भले पर्वतावर त्याचं नाव पहिले देवगड होतं सुली भंजन पर्वताचं पहिलं देवगड नाव आहे आता तिकडे देवगड झालं त्याच्यामुळे इकडचं गड विसरलो आपण तो भाग सोडून द्या आणि तिथं त्या जंगलामध्ये फिरत असताना अवधूतानं एका फकीराचा वेश धारण केला फकीराचा वेश धारण केल्यानंतर त्याच्यासोबत ती कोंबड्या ते गाढ त्याच्यावर ते सगळं आणि रस्त्यानं चालता 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 जनार्दन स्वामींनी ओळखलं का रे हे माझा प्रभू आहे गुरु होते स्वतःचे जनार्दन स्वामींचे गुरु अवधूत दत्तात्रयाला ओळखल्या बरोबर मग त्यानं काय केलं ते फकीरानं दिलं बिस्तारा मांडीला 3 दगडाची चूल केली त्याच्यावर डेग ठेवली डेगीवर सारं कापून टाकलंय ये शिजलं चांगलं गत 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 शिजू दिलं हे सारे कोंबडी बकरी कापून शिजलंय ती गड्डे शिजल्यानंतर त्याय ना ते पात्र घेतलं आणि बसले जेवायला ते फकीर बसला तिकून जनार्दन स्वामी बसले नाथाला होते नाथा चाल ना ते म्हणे तुम्हाला कळत का असे गुरु करावं लागेल किळस आली निघून गेले स्वामींचं दर्शन नाही झालं अवधूत दत्तात्रय त्या ठिकाणाहून अंतर्धान पावल्यानंतर सांगितलं का रे नाथा कसं रे ते म्हणे तुम्ही म्हणले होते दत्त दर्शन देणे हे फकीर काय आणला अरे म्हणजे तो फकीरच दत्त होता देव ओळखायला अक्कल लागते आणि देव सद्गुरूच्या कृपेशिवाय ओळखल्या जाऊ शकत नाही किती देव देव करतो असे मरुस्तर गुरु केले ना तरी देव तुला अनुभवाला येऊ शकत नाही जाऊ द्या तसा दशरथाला देव ओळखता आले नाही मग शेवटी शिपायाला पाठवलं वशिष्ठांना बोलवलं येऊन या वशिष्ठ पाहे कौशल्याशी बघा गुरु बी असे असावा हो ज्यावेळेस कौशल्या मातेला दशरथानं बघितलं हे वशिष्ठांनी बघितल्यानंतर वशिष्ठाला सुद्धा अष्टसात्विक भाव झाला वशिष्ठावर परिणाम झाला सात्विका भराने रोमांची कापाय लागलं वशिष्ठाचं कौशल्याला पाहिल्यावर दरदरून काटा अंगावर आला मायबाप लोक अंगातच येत हे लोक घुमत्यात कुठून आलं काय आलं कसं अरे राजा हो देव प्रकट व्हायचे लक्ष नाही हे देव प्रकट व्हायचे लक्ष नाही वशिष्ठाला झालं
वशिष्ठाला सुद्धा अनावरती तयाशी अष्टभाव. राम जन्माचे अभंग म्हणता म्हणता जन्म करता करता मरून गेले सुटवडे वाटता वाटता. रामच जन्माला यायना, मध्ये यावा का बाहेर पाळण्यात यावा? राम कोण जन्माला यावा? आज हृदयामध्ये मी राम हृदयामध्ये मी रामू. मग हृदयातला राम प्रकट व्हायला काही रीत असेल का? नाही. मग रामकृष्ण हरीनं हृदयातला प्रकट होईल का? त्याला विरोध नाही आमचा. रामकृष्ण पंथ क्रमी याला. अरे ज्या मार्गाने राम गेले, ज्या मार्गाने कृष्ण गेले त्या मार्गाने चाला ना. ते मार्ग सोडून दिला, राहता घर उघडून सांडा साला कुलपा काऊन लावी द्या. अरे समजून घेतला पाहिजे परमार्थ. परमार्थात यंग्रडपणा चालत नाही. आणि मग ज्यावेळेस वशिष्ठांना बघितल्यानंतर त्यावेळेस सांगितलं, दशरथ घाबरायचं काही कारण नाही. तुला ज्याची अपेक्षा होती ना ते काळ जवळ आलेला आहे. आणि तो काळ या ठिकाणी ज्यावेळेस कौशल्य मातेला त्या परिपूर्ण भावावस्थेला पोहोचलेली कौशल्या माता, पूर्णपणे भावविभोर झालेली कौशल्या माता, ज्यावेळेस वशिष्ठांना काही गोष्टी समजून सांगायला गुरु लागते. हो मडे काय लागत्या, मड्यावरच भाव नाही. आता काही ज्ञानोबा तुकोबा यायला रिकामी आहे का? नाही ना. त्याच्याकरता हिमडी लागायच्या. कोणाला विचारून चालत नाही. कोणाला विचारून चालन का? ज्याचा रोग गेला नाही त्याला विचारण्यात काही मजा. ज्याचा रोग गेला त्याला विचारावा. ज्याचा कॅन्सर बरा झाला त्याला विचारावा का नाही? ज्याचं पोट सळ उठलं त्याला विचारून जमं का? तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही करी जगी उपकार. त्याचा रोग गेला नाही तो तुमचा रोग काय बरा करणार आहे माय बाप. म्हणून चांगल्याला भेटा. ऐसी जोडी करा. चांगली पाहून करा, चांगल्या घराण्याची करा. कोणती जोडी करा? आईशी जोडी करा. कायची? यायची लागेल रामकंठी धरा. रामकंठी धरायची जोडी कशाने करता येईल? राम तर माहित. राम आता येईल का? राम आता येईल का बाणावाला? नाही येणार ना माय बाप. आता ते रूप त्या काळामध्ये योग्य होतं. कारण त्या काळामध्ये काय रामाचं जे जीवन आहे ना, बोलीला वाल्मिक तैसेची केली. वाल्मिकीनं जे लिहून ठेवलं तशा प्रकारचं मर्यादा पुरुषोत्तम जीवन होतं. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त काडी सुद्धा मोडता येत नव्हती. आणि तुम्हाला आम्हाला मोडता येते का? तुम्हाला आम्हाला सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त काही करता येतं का? काहीच करता येत नाही. पण ते कळत नाही. ऐशी जोडी करा, रामकंठी धरा. जर आत्मा राम कळावा असं वाटत असेल, हृदयात देव यावा असं वाटत असेल, तर त्याची रीत वेगळी. हृदयातला देव कळायची रीत वेगळी. भूक लागती की नाही? भूक लय भूक लागली म्हणून पोटाला भाकरी बांधून जमंगा. बाहेरून बांधायच्या भाकरी पोटाला. भूक कुठे लागली? आत. भाकरी कुठे बांधल्या? बाहेर. जाईन का भूक? तसा देव कुठे? बाहेरून किती पानं वाहिले, फुलं वाहिले, पाचची जरी मोटर लावली त्याच्यावर तर काही फरक पडेल का? ते नेऊ नाही या मताचे आपण नाही. कारण ते सत्कर्म आहे.
सत्कर्म करावाच लागेल, उपास तापास करावा लागेल, व्रत वैकल्य करावा लागेल, देव पूजा अर्चा करावाच लागेल. कवर लोक बरी अर्जुना, अरे हा बोलू ना बेटे मना, तो बरी या साधना भजावेची लागे. तोपर्यंत देवाला पाणी घेऊन जाय, उपास तपास कर, व्रत वैकल्य कर, आई बापाच्या पाया पड. कवर लोक जोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये सिद्ध महात्मा येत नाही, देव आज प्रकटण्याकरता मायबाप काय करावं लागतं? पुण्य फळले बहुत दिवस, भाग्य उदयाचा दिवसा, राजे रोग दोघेचा. त्याच्याकरता पुण्याची गरज आहे. कोण पुण्य याचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले. आईशी जोडी करा, कशाची जोडी करा, असं पुण्य जीवनामध्ये प्राप्त करा मायबाप, ज्याच्यामुळं संत भेटतील. देव भेटायचा नाद सोडून द्या, देव पाहायचा नाद सोडून द्या. देव पाहायची गरज, मेंटल लोक देव देव करायला लावी. चारिधामला चाला, नर्मदा परिक्रमाला चाला, महाराष्ट्र दर्शनाला चाला. संत जीवनात यावा असं वाटत. संत कुठं गाजरगावचा सारखे उगत नसतात, बहु अवघड आहे संत भेटी. हो, तुम्हाला आम्हाला ते दिसते ते नाट्यपट्ट्यातले, याला संत म्हणतच नाही. आणि संत नाट्यपट्ट्यात राहतच नाही. जे नाट्य नखरा कोण करताय? नखरा तमाशातल्या बाया करतात. आम्ही बोललं का लई झाली लागत, नखऱ्या जागरणात लय बाया काढते. आणि सकाळी जायचं फवाडकडे पाहत येत, आणि आम्ही लय देव देव करतो. मला एक जण म्हणजे माहिती 10 दाम झाले, म्हणलं अजून 50 वेळेस कर. मला कुठे घ्यायचे तर पैसे द्यायचे. त्रिवेणी संगमेला ना तीर्थ हृदयातला देव कळाय करतात. संतांची गरज आहे, हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. अरे त्याने तुम्ही आम्ही बुवाच्या नादी लागलो. तुमचं आमचं कर्म एवढं विचित्र आहे ना. हो, चांगलं जीवनात येऊन सुद्धा माणूस खेट्या मारायला लागला. पाल त्यांना शिवायची, खरा देव सोडून दिला, नको त्याच्या नादी लागला. विसरून ना गेले खऱ्या तुम्ही ज्या खेट्या मारून राहिले ना, त्या तुमचं पाप होतो आलं. ओरिजिनल गोष्ट जीवनात येऊन नको त्या मार्गाला जर धडकला ना, हा पर्वताप्रमाणे बोकांडी बसणार बसणार बसणार.
कोणाकरता सांगितलंय? बसलेल्याला आहे का? सुज्ञ माणसं आहे ना आपण. कोण विसरले त्याला तर माहितीच नाही, त्याचा विसरायचा प्रश्नच नाही. ज्याला माहीत नाही त्याची गोष्ट घे, ज्याला माहिती त्याची गोष्ट आहे. पुढे काय? मिळून सुद्धा वाद मारायचा नाही, मिळून सुद्धा शानपण करायचं नाही. पचतील खाली खरा देव जीवनात येऊ सुद्धा नको ते धंदे करायला लागलो ना, हा पापाचा उदय व्हायला सुरुवात झाली. याचा गोष्ट समजून घे. उगाच तळतळाला लावू नका. परमार्थ करता 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 अरे आईचा आला घर पुसून फुकट भेटलाय त्याची किंमत. आमचे सद्गुरू सांगायचे माळ फुकट, टाकाला फुकट आणि काढाला फुकट. माळीची किंमत एक जण म्हणे 10 देणं 20 रुपये कुठे निघा. अशी घेऊन मारायला काहीच हरकत नाही आम्हाला. एवढ्या मोठ्या ब्रह्म नामाची किंमत आम्ही फक्त 20 रुपयात केली. कसा देव अनुभवाला येईल? नवऱ्यावर हा जिट्या लोंबूस तर वागावं लागत बर का, तेव्हा संसार फळाला येतो. नुसता नट्टा पट्टा करून संसार फळाला येत नसतो. मालय नवऱ्यावर प्रेमी म्हणून जमत काय? अय जिट्या लोंबूस तर लांब काम करावं लागत त्याच्या घरी. जिट्या लोंबूस तर कांदे लावा लागायच्या, काढा लागायच्या. मला लई विणेन, मला जमत नाही. मग तुला काही काही निश्चित मडून व्हायची का? हा नांदावं लागतंय, नांदावं लागतं त्या तत्वाला. हृदयातला देव प्रकट व्हावा असं वाटत असेल ना, त्याच्यासाठी नाम साधन आहे. ज्यावेळेस नाम जीवनाला कळतं त्या नामाला नांदावं लागतंय. सुटला माझा पदर बाई मी जनाबाई नामदेवा सगळं नांदली. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. म्हणणाऱ्याचे मुसकडे कसे वाकडे होत नाही. नांदायचा पत्ता नाही, चाललाच म्हणा म्हणीचा परमार्थ. नांदन कोण? तू राणी मी राणी, कोण देईल पाणी? त्याला सुद्धा नांदावं लागतं. नामच देवे तरी आम्ही नको ते धंदे करायला लागलो. कळू नाही कोण त्याची पाठ चोळा थोडीशी. हो आता ते हाव ना नाही बरोबर आहे. नाही उष्णता पण आहे त्या हिशोबाने. विठ्ठल विठ्ठल बघा जीवनामध्ये मायबाप सच्चा संत यावा लागतो. संत काय करतात? संत ते वर्म देतात. ती गोष्ट हाताने करायची नाही, ती गोष्ट पायाने करायची नाही. वैखरी सुद्धा तिथं चालत नाही. इतकं सोपं साधन संत देतात. आणि ती साधन ज्यावेळेस जीवानं केलं, चालता बोलता उठता बसता खाता पिता सगळं काही करता 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 येतं. पण करीन कोण? लोक म्हणजे टाइमच नाही, काय करावा, लईच पांगडी हे पसरलाच नाही का? हा तो एकच जगाला प्रेम अर्पण. बरोबर आहे ना. लई काम आहे म्हणून झोपले नाही का लोक? लई काम आहे म्हणून खाल्लं नाही का? लई काम आहे म्हणून गेलात नाही का? 2-2 4-4 दिवस जात नाही का? साऱ्या गोष्टीला टाइम आहे आणि देव देव करायला टाइम नाही. म्हणून जीवनामध्ये बघा मायबाप सद्गुरू चांगले यावा लागतात. सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. जीवनामध्ये सद्गुरू यावा, जीवनामध्ये संत यावा. आणि संत ठेपा दाखवत असतात. आतला हृदयातला देव ज्यांनी अनुभवला त्याला भेटावा का? ज्याला अनुभवाचा पत्ता नाही त्याला भेटावा. ज्याला अनुभव आहे त्याला भेटावा. आज 99% गैरहजर इकडे. देव देव करा, देव देव करा, नामस्मरण करा. काय दगड नामस्मरण करते? नामस्मरणाची रीत तर पाहिजे ना. कशाला म्हणतात नामस्मरण? ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी. आणि पुढं काय? कोणता श्री हरी दर्जा? मंदिरातला
श्री हरीच माहित नाही, धरून श्री हरी जपे सदा काय दगड जपीन तो. म्हणून जीवनामध्ये सच्च्या संताची गरज आहे. आणि जोपर्यंत ओरिजिनल संत जीवनात येत नाही मायबाप, संत येऊन चालत नाही. संताचं वर्म यावं लागतं. ऐसे वर्म मद दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रकटोनी. कोण ज्ञाने हरी गवसेल बापा, सांगायला हो विजयी महात्मा सांगायला. तुका म्हणे देव दाखविल दृष्टी, दया सर्व भेटे थोर पुण्य. हा तुका म्हणे देव दाखविल दृष्टी. अरे उघड्या डोळ्याला परब्रह्म दाखवणारा भेटला पाहिजे. तुम्हाला आम्हाला जे दाखवतात ते आकार उकार दाखी द्या. जव आकार उपडा एकर एकती तव हा देव येणे भावे बदती बिघडली या टाकीती नाही म्हणून आकार उकाराचा देव सांगितला जातो. आतला देव कळाय करता कृष्णांजन एक वेळा डोळा घाली निमिर दुःख गेले इथले भ्रांतीचे पड. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वज्वळ. अरे चांगला गुरु जीवनात यावा. खिशे कापू आले ना बाज तुमची आमचे 10वी 13वीची. चांगला गुरु जीवनात यायला पाहिजे. म्हणून कौशल्याला अरे पुऱ्या परंपरेला वैशिष्ट्य गुरु आहे. दसराचा सुद्धा पुरा परंपरेला गुरु आहे. पण सगळ्याच्या टकुऱ्यात देव येत नाही बरं का. साऱ्याचे गुरु सारखे पण साऱ्याला अनुभव सारखा नाही. येऊ शकत नाही. घासल्याशिवाय कळत नाही. नामावर श्रद्धा भाव आणि विश्वास लागल तेव्हा होय. जसं त्या माऊलीला नांदावं लागतंय ना तसं नामाला नांदावं लागतंय. जर नामाला नांदला नाही ना नामाची विनमुख नामाची विनमुख. तुम्ही आम्ही देव सोडून दिला, देवाला पाठीमोर झालो आणि देव देव चालला. देव झाला पाटा मोरा नसते विघ्न येते घरा. देव नाही मायबाप तुमच्या आमच्या जवळ आणि तुम्हाला आम्हाला देव लागत नाही. तुम्ही आम्ही देव करत नाही. तुम्ही आम्ही देव देव नुसतं देव देव करतो. देव कुठं करतो. देव कराय करता मायबाप खरंच ना लय घासावा लागतंय. इतकं जीव तोडून ज्यावेळेस नामाचं चिंतन होतं ना त्यावेळेस हृदयी प्रकटे श्रीहरी. तो श्रीहरी आज प्रकटण्याचं साधन संताच्या मुठीमध्ये आहे. म्हणून तो कशा प्रकारानं विचित्र प्रकटतो. अभंगाचं पहिलं चरण.
ज्यावेळेस त्या दशरथ राजाच्या अयोध्येमध्ये बाकीच्यांनी बघितल्यानंतर कौशल्य मातेची जी अवस्था होती मायबाप, कौशल्य अवस्थेचा जो भाव होता तो भाव विचित्र दिसायला लागला. असंच बाय आमचा जमाना गेला, आम्ही पाहिलंच नाही. या मावल्या कशा राजा बाया आम्हाला 4 झाली, पण आमचं असं काही झालं नाही. मायबाप बघा, समजा त्या माऊलीला गर्भ धारणार राहिली, तिच्यावर काही परिणाम होतो का नाही? तिच्या प्रकृतीत काही बदल होतो का नाही? लग्न झालं 1-2 वर्षांनी देव पावतो ना का नाही? पावल्यावर तिच्या खानाखुना प्रकट होत्या का नाही? तिकडं कशा लागत्या? घरात दिवा लागला पाहिजे, इकडे ईज लावा तरी चालत मधला. घरात दिवा लागा करता सगळ्या खाटाटोपा आहे का नाही? बघा बर का, आता त्या माऊलीवर परिणाम होतो का नाही? 7 महिने झाले, तिच्या परिपूर्ण खानाखुना बदलायला लागल्या. आता 7वा महिना लागला का तिच्या खानाखुना बदलायला लागतात का? तिच्यावर काय करावं लागते? 7व्या महिन्यात डोळे करावं लागायचे ना. बामणाला विचारू, बामणाला लागले का हिला लागली? कसं मेंटल लोक झाले काहीच कळा ना. कोणाला काय विचारावं याची मी तर पाहिजे ना. मला एक जण म्हणे बाबा आपल्या हिरील पण लागन का? म्हणलं मा तिथं थडगं बांधेव लवकर लागल. कोणाला काय विचारावा? संताला संसाराचा विचारू नाही, संताला उद्धाराचा विचारावा. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. आईशे तुम्ही सांगा संत जन, संताला काय विचारावा? उद्धाराचा विचारावा. मला एक जणांना काय केलं, हात धरला आणि ओढीतच नेलं. कीर्तन झाल्या लोक पाय पडू राहिले, ते म्हणजे नाही बाबा पहिले पाय घरी चाल. अरे म्हणलं आता एवढे लोक पाय पडू राहिले आणि यायला पडू दे, मग तो घरी येतो ना. नाही नाही पहिले चाल. आता गावातलं एक रडगिराईक होती, त्याच्या कोणी नादी लागत नव्हतं. हे म्हणे बाबा गपचिप जाऊन या, एका परचे हे लोक बसतील म्हणे, पाच पडायला थांबतील म्हणे, पण तुम्ही जाऊन या. गेलं, अख्खं घर धुंडळून आणलं, किचन रूम भानगडी साऱ्या धुंडळून आणल्या. म्हणे बाबा हे सारं केलं पण घरात काही बरकतच नाही. बरकत नाही विचारावं का? मा पगार तू घे बाबा. आता तुला बरकत नाही, त्याला मी काय करू? संताला विचारावा का? अरे संताला उद्धाराचं विचारावा. आणि उद्धाराचं कोणी विचारायला तयार नाही. त्या माऊलीला 7वा महिना लागला, डोहाळे जेवण आपण करतो, बरोबर आहे. डोहाळे लागल्यानंतर पुढं 3 महिने क्रिया असते. 3 महिन्यामध्ये तो जीव चैतन्याशी एकरूप होत चालतो. आणि जसा जसा जीव चैतन्याला एकरूप होत चालला, परिपूर्ण भावावस्था त्याची प्रकट झाली. ज्या दिवशी त्या जीवाला ज्ञान झालं, अरे तू आता मायेत गुंतणारे. सुख महाराज 12 वर्ष त्याच्या गर्भामध्ये राहिले. मायबाप नको ये दुःख, नको ये दुःख ना. आम्हाला वाटत मी कधी बाहेर. संसारामध्ये इतकं दुःख आहे तरी वाटत कोणाला? आपलं सारं पाठ टेकून गेलं, पाठीपोटी एक झाले तरी पोरायला पोरगी पाहून राहिलो. करावंच लागत आहे, बरोबर आहे. संसार आहे तो भाग सोडून द्या. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस तो जीव आता बाहेर येणार आहे की नाही, म्हणजे तो जीव शिवापासून काय होणार आहे? अलग होणार आहे, शिवापासून वेगळा होणार आहे का नाही? जोपर्यंत तो आईच्या गर्भवासामध्ये शिव स्वरूपाला पात्र आहे जीव. बघा तुम्ही आम्ही सर्व त्या सुखाला पात्र होतो मायबाप. त्या गर्भवासामध्ये त्या चैतन्य शक्तीशी जीव एकरूप होता. आणि मग तो आता बाहेर येणार, त्याच्या खानाखुना प्रकट होते का नाही? आया हो होते का नाही? का डायरेक्ट बाहेर येतो? आलो मी येऊ राहिलो नाही ना. त्या मातेवर परिणाम होतो. तिला काय होत्या? कळा यायला सुरुवात, बरोबर आहे ना. मग आपण गावाच्या बाया बोलून आणतो. जुन्या काळात सांगतो, आताचा धिंगाणा सोडून द्या, आता उचली द्या दवाखान्यात नेत्या. पण जुन्या जिला अनुभव आहे, गावात जिला माहिती का तिला बोलून आणि त्या जाईन म्हणते, तिला जाईन आणि त्यानं माझ्यासारखी नाही राहती मेंटल. धरली का वाढायचं, तिला माहीत राहतं त्याच्यातल्या खानाखुना. अय असेच मेंटल सांगू राहिली व्हिडिओ. देव देव करा, देव देव करा, काय आता अनुभवाचा पत्ता नाही. आणि साधू कैसे झाले, काही गाजरा अनुभव नाही यायला. आणि मग त्या मातेला बोलून आणल्यानंतर ती काय म्हणते, थांबा अजून याला घंटाभर टाईम आहे. या ताईला काय अजून 1 घंटा टाईम आहे का? कारण तिला अजून पाहिजे तशा काय येऊ नाही राहिल्या, काळा येऊ नाही राहिल्या. काळा
जीवनात सुद्धा कळा यायला पाहिजे हो. सारी काळा निळा बदलून गेली याची वाली संसार करता करता. दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा नामदेव महाराजांचा अभंग आहे. परमार्थात जशा संसारात जीव जर प्रकट व्हायचा असेल तर कळा येतात. मग परमार्थात काळा यावा का नाही यावा. आणि परमार्थात काळा काय नाही येते यंड सलमान पिल्यानं ती जगाचा हात काय थोडी तो डोळे पांढरे करतय त्याची रेग्युलर राहते तेव्हा. अरे माय बापांनो, जसा जीव बाहेर येण्याकरता खाना खुना आहे तसा देहामध्ये येण्या ज्यावेळेस देव प्रकट व्हायला लागतो ना, हृदयातला देव प्रकट व्हायला लागतो ना, त्याच्या खाना खुना प्रकट व्हायला लागतात. हाती रडती पडती हृदयातला देव प्रकट व्हायला लागला. कंठी प्रेम दाटे नैनी निर रोटे. अरे हृदयी प्रकटे राम रूप. हृदयी प्रकटे राम रूप. मग बाणाला प्रकट झालं. पहिले काय सांगितलं. कंठी प्रेम दाटे नैनी नीर. माय मी तिथं डोळ्यात पाणी यायला. आणि देव प्रकट लागल्यावर खाना खुना प्रकट होत असेल का नाही माय बाप. देव प्रकट होण्याच्या खाना खुना ज्ञानोबर आहे. ज्ञानेश्वरीत 9व्या अध्यायात सांगतात चित्त जाकटले आटू घेत वाचा पांगुळली जेथी जातेत. अपाद कुंचित रोमांच आले अर्ध उन्मलित डोळे वर्षताती आनंद जळे आतोलिया सुखर्मेची निबळे शरीर बाहेर कापे. देव प्रकट व्हायचे लक्ष नाही. गारपीट व्हायला लागल्यावर प्रकट होतं का नाही. काही इजा चमकायला लागतात वारा सुटायला लागतो का नाही. एकदम पाहू शकतो. मग आज हृदयात देव प्रकट होत असेल तर काही खाना खुना प्रकट होतील का नाही. लोकांना वाटतं असं नाही व्हायला पाहिजे बाया. लेकरं झाले ना तुम्हाला तेव्हा तुम्ही हसल्या पडल्या रडल्या. वर्ग व्हायचं आनंदी पण त्रास आहे ना प्रसिद्धीचा. डोळ्यातून आश्रुधार आल्या नाही का. अंगाला काटा आला नाही का. तुमच्या आराड्या वराड्या नाही का. साऱ्या गोष्टी तिथं चाला त्या. इड म्हणलं का नको नको कुठून आलं का नको पंच याच्या आगातच येत आहे. पंच कुठून येत असतो काय. भर चौकात जर बायकोच्या अंगात आलंय तर माणूस नवरा साष्टांग दंड घाल. बोल आई काय बोल आई माफ कर आई माफ कर. मग बायको कुठे गेली. तिथं आई आली. काय माय बाप देव आत आहे. आतला देव प्रकट होण्याची लक्षणं संत सांगतात. अंतरी सुखाची झाली गोडी बाह्य रोमांच उघडली गुडी. अरे आत्मानुभव सुखाची गोडी नैनी रोकडी प्रवाहे सुंदर सुंदर स्पंदन या करीती हृदय. ज्यावेळेस हे जीवा शिवा वचटी
भक्तीच्या पेठे झाली भेटी, त्या संधी माझी उठी आणि बारुदन. जीव आणि शिव एका ठिकाणी यायला लागल्यानंतर अनंत जन्मापासून जीवाची आणि शिवाची भेट नाही माय बाप. म्हणून ज्यावेळेस जीव शिवाला भेटतो ना त्यावेळेस त्या जीवाला खंत वाटत असते, किती जन्म व्यर्थ गेले ना भेटलो प्रभूला. अनंत जन्मापासून तुमची नामची देवाची गाठ भेट नसल्या कारणानं त्या जीवाला तिथं गेल्यानंतर भाव विभोर जीव होऊन जातो आणि त्यावेळेस त्या भावानं देव प्रकट होतो. देव काय ना प्रकट होतो, भाव बळे आकळे कासऱ्या ना आकळे, भाव बळे आकळे येर विना. आणि जिकडे भाव प्रकट व्हायला तिकडे लोक नावं ठेवते. भावच कळत नाही लोकायला. ही भाव त्याच्यासाठी भाव तुमच्या आमच्या जीवनात नाही मायबाप. तो भाव निघून गेला, जीवन वृक्ष झाले मायबाप. नको त्या गोष्टीची किती चिंता करतं संसारामध्ये. पोराचे लग्न नाही झाले तर माणसाला झोपा आहे ना बाबा त्या. कारण गण सांगितलं, एका जणांना सांगितलं ना तुमच्या घरात पितृदोषी नारायण नागबळ करून आलंय, महिनाभर बोंबलं हिंडलं, गावाच्या बाहेर राहिलं, चालत नाही म्हणे घरातलं. नारायण नागबळी केला, सगळ्या शांत्या करून झाल्या, आता एकच शांती करायची रे घ्यायला. अरे काय चाललंय, जर सड्या लेकराचं जमत नाही तर माणसाला झोपा याय ना मायबाप. अरे आयुष्य निघून चाललं तरी माणसाला कळू नाही का, अख्खं आयुष्य संपून चाललं मायबाप. कधी आपला देव सोयरा करणार, कधी त्या भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करणार. व ही तळमळ साधू संताला आहे. म्हणून संत सतत सतत तुम्हाला आम्हाला जाग करत असतात मायबापांनो. अरे संसार करायचा नाही असं नाही, संसार करता करता देव होता येतं. माझ्या तुकोबरायला 4 लेकरं सांभाळता सांभाळता देव झाले. सगळ्या संतांनी संसार करून देव झाले. तुम्हाला आम्हाला का, आम्ही देवासाठी जो घेतला आणि आम्हाला देवाचा पत्ता नाही. मुक्ताई सांगते घर बांधले डोंगरी, अरे विषया हिंडे दारोदारी. देवा करता जो घेतला का नाही, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याची याला. आणि इकडं म्हणतो आपला तिकडे नारळी सप्ताह आहे, तुमच्या गावानं मदत करा. काय मरला गेला कधी, तुला कोणा सांगितलं होतं बायका बरंच त्याग करायचं. अवघड खेळ आहे माय बाप, जाऊ द्या, याला पुण्य चांगलं लागतं. म्हणून जीवनामध्ये ज्यावेळेस अयोध्येमध्ये ही गोष्ट प्रकट झाली, कौशल्याला भूत लागली आणि कौशल्य येड्यासारखी करायला लागली. ती काही बोलू राहिली, वेगळंच बोलत. कौशल्या माता तिची अवस्था पूर्ण बदलून गेलेली, ती काही ध्यानावरच नाही राहिली. आता कोण, कौशल्या ध्यानावरच नाही राहिली. पूर्णपणे चित्त परिपूर्ण तिचं विदीर्ण झालेलं आहे. बोलते वेगळं, पाहते वेगळं, ऐकते वेगळं, करते वेगळं. ज्याच्या जीवनामध्ये देव प्रकट व्हायला लागला ना मायबाप, त्याचा खाना कुणा आहे. आता कैसी जाऊ घरा, त्यावेळेस खाना गुन्हा आहे मायबाप. गवळण सांगते हरिणे माझे हरिले दिलं, अरे भारविंद विसरली. आता कैसी जाऊ. मग तिला त्या घरात जायचं होतं का, तिच्या घरी जायचं होतं का, नाही ना, तिला तिच्या घरात नव्हतं जायचं.
तिला कोणाच्या घरात जायचं होतं? जात्या गुरुच्या घराला. मुक्ताबाईचा भंगा आहे. मुक्ताबाई म्हणते ज्ञानदादाला मोहिनी घातली, ज्ञानदादाला ती गोष्ट दिली, त्या गोष्टीचा मला छंद लागला, ती गोष्ट मी अहर्निशी करायला लागले, त्याच्यामुळं माझ्या जीवावर परिणाम झाला, माझ्या देहावर परिणाम झाला. मुक्ताबाई नाही रे, मुक्ताबाई नाही रे, मुक्ताबाई नाही रे. मुक्ताबाईवर परिणाम झाला, देव प्रकट व्हायला लागला. जसा जसा हृदयातला देव प्रकट होतो मायबाप, तसा तसा जीव आनंदाला प्राप्त होतो. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, त्याला नाम म्हणतात. आणि ते नाम जीवनात आल्याशिवाय देव कळत नाही. या नामाची ती खुण काय जाणतील मूर्ख जन. नामाशिवाय उद्धार होत नाही मायबाप. आणि नाम हातापाया टंगड्याचं नसतं, आकारा उकाराचं नाम नसतं. ज्ञानदेव आपुसे निवृत्तीशी आणि गगना उनिवाड. आणि कोणा सांगायचं ये गगना उनवाड कोणा सांगत? विठ्ठला माधवा पांडुरंगा केशवा म्हणायचा म्हणतात जमारे चालली आमची वाली. मग आम्हाला का विमान आली की नाही आला? अरे राम राम तो सब कोई कहे, ठाकुर चोर जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, वो नाम कुछ और. ते गुह्य असल्या कारणानं जगात उघड नाही, पुसता सांगे न इथं गुज मात, पैसोनी एकांत सुख गोष्टी. अशी अवस्था कौशल्याला प्राप्त झाली. कौशल्याच्या सगळ्या जे होते दास दासी ज्या होत्या त्यांच्यावर परिणाम झाला. सगळ्या म्हणायला लागल्या अरे रे 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 आता अवघड काम. आता दशरथाच्या घरात काही खरं नाही. तिघीला भूत लागली, एकीला नाही, तिघीला भूत लागली. आता दशरथ कोणाच्या मालाच आहे, जिच्या गावात तिचं विचित्रच पाहायला भेटत आहे. मग कौशल्याकडे गेली, कारण परब्रह्म तिच्या पोटी येणार होते. आणि म्हणून बघा आता फुलं वाटा एका 2 मिनिटामध्ये राम जन्माला येणार आहे. फुलं द्या सगळ्यांना, नाही तरी अक्षदा असेल अक्षदा द्या. कौशल्या माझ्यावर परिपूर्ण परिणाम झाला. त्याने ध्याचा पंढरी राया, मनाचं हित पालटे गायन. वाटा पटा 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 वाटा. जन्माचा घ्या नंतर पुढचं शेवट. शुक्ल पक्ष ही नवमी उभे सुरवरते, उभे सुरवरते
वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा दिवस ऋतू वसंताचा मध्यानासी दिनकर वनभरी होय तीर वनभरी होय तीर वनभरी होय तीर मध्यानासी वनभरी होय तीर वनभरी होय तीर वनभरी होय तीर सत्यमित त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी माझे वंशी चक्रपाणी माझे वंशी चक्रपाणी माझ्या वंशी चक्रपाणी माझ्या वंशी चक्रपाणी माझ्या वंशी सुशोभित नारी निशा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा आनंद नर नारी शेषा नाही कौसल्याची भान करवी आले नारायण करवी आले नारायण करवी आले नारायण कौसल्याची भान करवी आले नारायण करवी आले नारायण करवी आले नारायण आयोनी संभव आयोनी राईट 12 वाजाला प्रभू रामाचा जन्म होतो. सूर्य तळपत आहे, उष्ण वातावरण आहे. ऐन 12 वाजाच्या टायमाला हा जो दिनकर आहे ना तो स्थिर होतो. स्थिर मायबाप कधी स्थिर होत नाही, पण असे युगपुरुष ज्या वेळेस या सृष्टीमध्ये येतात आणि ज्या दिवशी देह ठेवतात त्या दिवशी हा दिनकर थांबतो. हो, जेवढे सिद्ध महात्मे आतापर्यंत गेले, ज्ञानोबा तुकोबरायापर्यंतचे, निळोबरायापर्यंतचे, त्यावेळेस या परब्रह्माला थांबावं लागतं. त्याला सुद्धा वाटतं अरे असे परब्रह्म ज्यावेळेस या सृष्टीमधून जातात ना त्यावेळेस समाजाची हानी होते. कारण खरं ज्ञान सांगणारे समाजामध्ये फार कमी असतात मायबाप. म्हणून अशा या प्रसंगाला ज्यावेळेस त्या सगळ्या अयोध्यावासियांना बघितलं, हा जो प्रसंग आता आपण सर्वांनी पुष्पवृष्टी केली, हा प्रसंग ज्यावेळेस अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र प्रकट झाले त्यावेळेस त्या दासींना, त्या सेवकांना काय वाटलं? अभंगाचं दुसरं चरण. ऐसे
परब्रह्म पूर्ण आले माझ्या घरी न कळे अंतरे रूपाची या. या दशरथाच्या घरात आनंद सोहळा चालू झाला. मायबाप परिपूर्ण परब्रह्म आलं. त्यावेळेस प्रत्येकाला वाटायला लागलं, आयसे वाटते माझ्या चित्ती प्रकटले विष्णुमूर्ती. बाई कशाच्या ग नवबता. नामदेवाचा अभंग आहे पण लय 8 चरणाचा आहे म्हणून घेतला नाही. आता एवढा घ्यायचा का मग या चरणाला वेळ देता येत नाही तर त्या चरणाला कधी वेळ देता येईल. म्हणून सगळ्या अयोध्येवासीमध्ये इतका आनंद झाला मायबाप. अरे परब्रह्म जर जन्माला आलं तर किती आनंद होतो. पण कावा कळत परब्रह्म दाखले आधी कळलं का. संत आपल्याकडे आले जन्माला कळाले का. ज्ञानोबराय तुकोबराय आले का नाही मायबाप. त्यावेळेस कळाले का. तेव्हा पोरं म्हणून दिले सोडली. संन्याशाचे कार्टे म्हणून नाव ठेवले का नाही. तेव्हा तुक्या म्हणले लोक त्याला तुक्या. आणि आता जगात करू गचराय त्याचे नाव त्यांची त्याचे पित्र. म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलो भाग्यवान माणसे. आता पाळण्यात तर राम जन्मालाच, अयोध्येत बी जन्माला, मंदिरात बी जन्माला. पण इकडे जन्मून काही फायदा आहे का. कुठं जन्माला पाहिजे खरा देहामध्ये. आज आपल्यामध्ये जर राम प्रकटला ना मायबाप, आपल्या देहामध्ये जर परब्रह्म आपल्याला अनुभूतीला आलं ना मायबाप, हो त्याच्यासारखा आनंदी या जगात कोणी नाही. त्याला कोणी मारू शकत नाही मायबाप. आणि तो कधी मरत नाही. ज्याच्या जीवनात राम प्रकटला त्याला कधी मरत नाही. म्हणून जीवनामध्ये अशा आत्मारामाची तुम्ही आम्ही प्राप्ती करा. याच्याकरता चांगल्या सद्गुरूला शरण जा. ज्यावेळेस आपण सद्गुरूला शरण जाऊ त्यावेळेस सद्गुरू आपल्याला गुरु दाविली या वाटा. ज्ञानोबराय सांगतात, गुरुनी दावलेल्या मार्गानं दाखवलेल्या मार्गानं जीवनात चालायला पाहिजे. मनानं जर चालला तर ती ताळा बसू शकत नाही. मनानं मनोमार्गे गेला तो त्याची मुखला. हो पण साधू संत ज्या रीतीनं सांगतात ना त्या रीतीनं प्रभू रामचंद्र आले. रामासारखा आदर्श पुत्र नाही मायबाप. बघा ना रामासारखा पुत्र नाही. ही वडिलाच्या एका शब्दावर 14 वर्ष वनवासात जायला निघाले मायबाप. उद्या राज्याभिषेक होणार आहे. उद्या मी अयोध्येचा राजा होणार आहे. तरी पण रात्री दशरथानं सांगितलं रामा तुला उद्या 14 वर्ष वनवासात जायचंय. काय राम राम म्हणतो आम्ही. सौगंध राम की घालते मंदिर बनाएंगे नाही बनिलच आता तिथे काय राहिलं. पण बघा ज्यावेळेस मी उद्या राजा होणार आहे त्यावेळेचा चेहरा आणि मी उद्या वनात जाणार आहे त्यावेळेचा चेहरा सारखा होता रामाचा. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सुखात आणि दुःखामध्ये ज्याचा चेहरा सारखा राहतो त्याला राम म्हणतात. सुख दुःख समान सकळ पुत्र नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा शत्रू नाही.
शत्रू असावा तर रामासारखाच, शत्रू बी असावा ना रामासारखाच. त्यावेळेस रावणाला मारायची वेळ आली, त्यावेळेस रावणाला सगळ्यात राम दिसायचा. सगळ्या चराचरात त्याला रामच दिसत होता. झोपलं तरी रामच होता. दचकून उठायचं, आलं काही की नाही. आणि वनवासाची कार्टे म्हणत होते. आणि सारे 30 कोटी देव पालथे घाली होते, त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन जात होते. तुम्ही आम्ही जायला भजवतो ना, कीर्तन नीट ऐका. तुम्ही आम्ही जायला भजवतो ना, त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन जात होतो तो रावण. 30 कोटी देव बंदी खाली गेले होते त्यांना, पण त्याला सुद्धा ध्यास लागला रामाचा. उद्धार झाला, उद्धार झाला. मायबाप शत्रू सुद्धा रामासारखा असावा, भाऊ सुद्धा रामासारखा असावा, बांधव करणारा. काय राम राम म्हणतो आम्ही. राम आमचा आदर्श. घरात फार एवढा मोठा डिजिटल फोटो आहे रामाचा. अरे अयोध्येचं राज्य भरताला देऊन टाकलंय. 14 वर्ष त्याची अपेक्षा नाही केली. किष्किंधेचं राज्य आलं, किष्किंधेचं राज्य. मागितलं नाही, मागितलं नाही. वर्गमित्र होते, वर्गमित्र होते. त्यांनी सांगितलं आजपासून तू राजा. कोणी असा जगात, कोणी असा जगात. अरे असं प्रेम द्यावा जगात. आमच्या मागे राही ना आता. असं प्रेम द्यावा जीवनात. संघ होते शाळेत, लंगोटिया संघ होते वैशिष्ट्याच्या आश्रमामध्ये. आणि किष्किंधेचं राज्य आलं मायबाप. परिपूर्ण नाही घेतलं. घेतलं सुग्रीवाचं राज्य देत, सुग्रीवाला देऊन टाकलं वालीचं राज्य. केवटाचं राज्य, मगध देशाचं राज्य सुद्धा त्या केवटाला देऊन नाही लागत तुझं आम्हाला. एवढी मोठी लंका, लय मोठी होती की नाही. सोनं नाणं हा गबोळ लय होतं तिकडं, तरी पण घेतलं का. तरी पण एक कवडीचं गुंजभर सोन्याची सुद्धा रामाला अपेक्षा नव्हती मायबाप. 14 चौकड्या राज्य सुद्धा बिभीषणाला देऊन टाकलं. एवढा मोठा त्यागी राम आहे, आणि त्याचा आज जन्म आहे, आणि त्याच्या भूमीत तुम्ही आम्ही जन्माला येले पाहिजे. रामासारखा आदर्श जीवनात बाळगा. रामासारखा बाप नाही, रामासारखा नवरा नाही. लोक म्हणतात रामासारखा नवरा भेटावा का रवानाचा. पोरगी द्यायच्या आधी म्हणतं घरदार आहे का, पोरग कुठं लागेल का, शेती कायला. आणि म्हणते बाई पोरगी शेती करायची नाही, मग काय लागा इकून खायला लागायची का. काय लागायची, घरदार लागत, पोरग चांगलं लागत, सगळंच काय आमच्या देवान ठेवलं काय. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाडे मान. जाऊ द्या, एवढा वेळ नाही. म्हणून रामाचा आदर्श जीवनामध्ये ठेवा मायबाप. रामासारखं आपलं जीवन व्हावं. किती त्यागी, किती त्यागी मायबाप. असा श्रेष्ठ महात्मा या भूमीमध्ये होतो, आणि त्या भूमीचे आपण पायिक आहोत. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा रामासारखा त्याग आपल्या जीवनामध्ये व्हावा. बघा ना, कौशल्याच्या शब्दावर जावं लागलं, पण कौशल्यकडे विरुद्ध नजरेनं कधी पाहिलं नाही. ज्यावेळेस 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अयोध्येमध्ये येतात, शरयू तीरावर संपूर्ण अयोध्या जमा झालेली आहे मायबाप. आता पुष्पक विमान उतरणार आहे. अशा प्रसंगामध्ये एवढ्या वस्त्रामध्ये 3ही आया समोर येतात. ज्यांना 14 वर्ष भावाचा त्याग केला त्या भरताना सुद्धा समोर होता, शत्रुघ्न समोर होता. सर्वजण असताना सुद्धा राम ज्यावेळेस पुष्पक विमानातून खाली उतरले, त्यावेळेस पहिलं दर्शन आई कैकेयीचं घेतलं. मग स्वतः जायचं घेता येत नव्हतं का. आपण म्हणते त्याला काय खरंय का, तो बायकोच्या नादी लागला. आमचे लय अवघड खेळ आहे. लग्नाच्या आधी साधे राडे, आणि मग पळून गेले तर काऊन माग लागले. आता लय मेंटल खोपीचा जमाना आला. आता लग्नाच्या आधी सारे राडे उठायले, इकडे द्या, फिरा द्या, बोकाळा द्या, आणि मग बोललं का काऊन तुमचा जीव जातो. आधी लय प्रेम मृत्यू येतात, मग पुढे जातो. आमच्या आई बापाचे लग्न झाले तेव्हा द्यायला ते एकमेकाचे मुसकडं सुद्धा पाहिजे नव्हते. बाप म्हणला करावाच लागत, तिथं करून घेतली. ती नकटी आहे का चपटी आहे पाहिजेच नाही, तरी त्याचे संसार झाले, आणि 100 वर्ष जगले बिचारे चांगले. आम्ही लग्नाच्या आधी सारे ठिकाणी करून राहिलो, 2 महिन्यातच फारकतीवर येऊ राहिलो. पहिले लय उतू येतं आमचं प्रेम, नंतर कुठं जात. सत्याना सगळं चालला समाज. सत्या आमच्यासारखे इवळू मरून जातील. तुम्ही इवळा, तुमचं खिच्यात भरा निघून जा, घेणं कोणाला.
रामासारखा आदर्श जीवनामध्ये यावा, राम आपला आदर्श असावा, असा त्यागी जीवन तुमचं आमचं व्हावं. जे वशिष्ठांना समजून सांगितलं ना माईबाप, जे वशिष्ठाकडून रामानं समजून घेतलं ना, ती गोष्ट आजही कुठं गेली नाही. आजही ती गोष्ट सिद्ध आहे. फक्त चांगला महात्मा जीवनात यावा, नुसतं येऊन चालत नाही, त्या तत्वाला नांदावा आणि त्या तत्वाचा परिपूर्ण जीवनामध्ये अनुभव घेतला, त्याचं जीवन सार्थक होतं. मधून येता अवकाश येता मध्ये 12:15 वाजले. सर्वांना या ठिकाणी आता आपला वेळ झाला, वेळेवर कार्यक्रम चालू झाल्यामुळं सगळ्यांचे धन्यवाद. आमचे राजू महाराज पवार यांचे सुद्धा लाख लाख धन्यवाद. कोणी करायला रिकामं नाही मायबाप. अरे पोराच्या लग्नाची जरी पंगत द्यायची नको ते करू घरातल्या घरात. एवढा मोठा त्याग त्यांनी केला, त्यांना सुद्धा नमस्कार आहे. भगवंत त्यांच्यावर अशीच अखंड कृपा करत राहू, भगवंतावरचं प्रेम वाढत जावं, प्रत्येक जीवावर देवाचं प्रेम वाढावं असे सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल, मायबाप माझ्या बुद्धीचा वाणीचा तो दोष आहे. तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा रचित असे भक्ती, जरी बोल गंगावती स्वीकाराला की ज्येष्ठ श्रेष्ठ मायबाप या ठिकाणी उपस्थित आहे. वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तो पौवृद्ध महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे. गुणीजन गायनाचार्य महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. चुकलं असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष म्हणून विसरून जा. जे बरोबर आहे ते आपल्या साधू संतांचं आहे. जीवनामध्ये खऱ्या रामाची प्राप्ती व्हावं एवढ्या करताचं साधू संतांचं नियोजन असतं. विठोबा रखुमाई